नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. हा माझा पहिला मोटो ब्लॉग मी शूट करतो आहे आणि 2 दिवसापूर्वीच मी एक चीन माऊंटसुद्धा माझ्या हेल्मेटसाठी परचेस केला ऑनलाईन आणि आता त्याची टेस्ट म्हणून मी हा एक व्हिडिओ शूट करतो आहे. नक्की तुम्हाला आवडेल आणि तुमचे सजेशनसुद्धा मला सांगा की कसा होतो आहे वगैरे त्याचा. ठीक आहे, पटकन तुम्हाला मी सेटअप दाखवतो आणि पुढे रायडिंगला आपण मग सुरुवात करूया. सेटअप दाखवायचं झालं तर हे आहे हेल्मेट माझं. हेल्मेटमध्ये हा चीन माऊंट जो मी ऑनलाईन परचेस केला. फिटिंगला तर चांगला आहे, क्वालिटीसुद्धा खूप चांगली आहे, याची स्ट्रॅप वगैरे खूप चांगले आहे. आणि पुढे हे केस मी लावलेला आहे, वॉटरप्रूफ केस आहे. इथून कॅमेरा मी आतमध्ये टाकणार. जुगाड मी दाखवतो काय बनवलं आहे, कारण ही केस माझ्या काहीच कामाची नव्हती. तर मग कॅमेऱ्यासाठी मी एक थोडाफार सेटअप केला की हे जे आहे इथून मी कट केलेलं आहे, कारण लेन्स इथे असणार आहे म्हणून, आणि विजिबिलिटी थोडी बेटर यावी यासाठी मी कापले डायरेक्ट लेन्समधून. आणि दुसरा एक जुगाड आहे, इथूनसुद्धा भोग केलं आहे, हे बघा इथे, कारण इथून मी माईक जो आहे त्याची केबल मी आतमध्ये घेऊन मग कनेक्ट करतो. असा हा जुगाड आहे, कारण यूजफुल नव्हतं ते माझ्यासाठी आता, कारण पहिलं जेव्हा नवीन होतं तेव्हा व्यवस्थित यूज व्हायचं, पण आता ते यूज होत नव्हतं. तर याच्यामध्ये कॅमेरा ठेवल्यावरती काय होणार, भले कॅमेरा पडला तरी माझा कॅमेरा एकदम प्रोटेक्टेड राहील. तर त्यासाठी मी हा एक जुगाड केला. चला आता हेल्मेट घालूया आणि पुढचा व्लॉग आपण कंटिन्यू करूया. तर चला मंडळी, सेटअप तर झालेला आहे आणि ही आपली बाईक मला आरशामध्ये दाखवतो, थोडाफार दिसत असेल तर. अशा प्रकारचा सेटअप आहे. चीन माऊंट लावला आहे आणि काच खाली केले पूर्ण. चला आता पुढच्या व्लॉगला आपण सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. पहिला मोटो व्लॉग मी एकदम सिम्पलच शूट करतो आहे, कारण मी माझ्या एरियामध्येच मी फिरणार आहे आणि मला त्याची एकदा चेक करायची क्वालिटी म्हणजे माझी चीन माऊंटची क्वालिटी, की त्याचा अँगल कसा आहे, काय आहे वगैरे. आणि त्या हिशोबाने मला पुढे मी ऑफकोर्स पुढच्या मोटो व्लॉग्समध्ये मी ते इम्प्रूव्ह करेन. आणि तुमचेसुद्धा सजेशन्स मला नक्की द्या कमेंट बॉक्समध्ये. ॲक्च्युली मी दुपारीसुद्धा भर उन्हामध्ये एक मोटो व्लॉग शूट केला, पण अनफॉर्च्युनेटली त्याच्यामध्ये ऑडिओ रेकॉर्डच नाही झाला. मग मला पुन्हा आता रात्री शूट करावा लागला. जेव्हा मी तो व्हिडिओ चेक केला आणि म्हटलं अरे आवाजच नाही, कारण जो माईक होता माझा एक्सटर्नल माईक तो व्यवस्थित कनेक्टच नव्हता झाला कॅमेराला माझ्या. तर मग मला पुन्हा तो काढून व्यवस्थित सेटअप करून मला पुन्हा एकदा चेक करावं लागलं घरी. आणि सगळं व्यवस्थित झाल्यानंतर मग आता रात्री बाहेर पडलो आहे. जास्त नाही वाजलेत, ऑलमोस्ट 6:15 वाजायला आलेत. छोट्या गॅपमधून काढावी लागते गाडी. हा समोरचा ब्रिज आहे तो आहे LNT ब्रिज. आता तिथून LNT ब्रिजच्या खालून मग राईट आणि मग पवई लेक. आमचे सायकल बोले इथून आपल्याला राईट. हा सरळ गेला आहे, हा आरे मार्गे गोरेगावला बाहेर पडतो, हा इकडचा सरळ रोड. आणि इकडून राईट मारल्यानंतर पवई, भांडूप आणि हा सरळ ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला जाऊन मिळतो. तर आता त्या रोडला घुसलो आहे आपण. पवई लेकची सुरुवात होते इथून.
लाईट्स ऑफ आहेत, नाही तर प्रत्येक वेळेला लाईट्स चालू असतात मी येतो तेव्हा, पण काय माहिती इथल्या लाईट्स ऑफ ठेवल्या, त्याच्या काम चालू आहे मला वाटतं म्हणून, नाहीतर इथून आतमध्ये जाऊन दाखवता आलं असतं, पण इथे काम चालू आहे कसलं तरी, त्याच्यामुळे लाईट्स ऑफ आहेत. ठीक आहे, आपण हाच रोड पकडून पुढे जाऊया. हा रोड बघा एकदम जरा सुटसुटीत वाटतो चालवायला, ट्रॅफिक नसेल तेव्हा. जास्त गर्दी नाही आहे, मध्ये मध्ये कुठेतरी एक एक गाडी अशी. रस्ता बघा एकदम खाली आहे. माझी बाईक स्पोर्ट बाईक नाही आहे, नाही तर पळवायला मजा आली असती. 125 cc गाडी किती पळवणार, आणि थोडी हलकी आहे, कारण इथे मध्ये मध्ये कुठेतरी खड्डे पण आहेत. हे बघा हे बघा हे बघा असे, त्याच्यामुळे गाडी पळवायला भीती वाटते. आता पवई लेक क्रॉस केला, पवई लेक क्रॉस करून हिरानंदानीमध्ये आता पोचलो आहे. आता हिरानंदानी करून मग डायरेक्ट घरी जायचं. हा आहे पवई प्लाझा. आणि या साईडला आहे इकडे एक उद्यान आहे, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान. ते सुद्धा रात्री बंद होतं या वेळेला. हा इकडे गॅलरिया मॉल, आणि हा आहे सर्कल. इथे काळा खांब बोलतात त्याला, काळा खांब कारण इथे खांब आहे मध्ये सर्कलमध्ये काळ्या कलरचा, म्हणून या लोकेशनला काळा खांब असं बोलतात. काळा खांब किंवा काळा खांब सर्कल. दिवाळीमध्ये मी एकदा परत येईन इकडे, कारण दिवाळीमध्ये इकडे मस्त सजवतात पूर्ण रोड. ती एकदा लाईटिंग मी नक्की तुम्हाला दाखवेन. हे आहे पवई डीमार्ट समोर. माहीत नाही तुम्हाला प्रॉपर दिसतंय की नाही दिसतंय ह्याच्यातून, पण तुम्हाला दाखवतं. हे बघा हे लाईटिंग समोरचं. पवई डीमार्ट म्हणजे जे डीमार्टच्या ओनरने सगळ्यात पहिलं डीमार्ट जे ओपन केलं असेल तर हे आहे ते. आणि त्याच्यानंतर मग ऑल ओव्हर मुंबईमध्ये किंवा आउट ऑफ महाराष्ट्र, पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये डीमार्ट त्यांनी ओपन केली. पण सगळ्यात पहिलं डीमार्ट हे पवईमध्ये ओपन झालं, चालू केलं त्याने. आता तुम्हाला हिरानंदानीमधली सगळ्यात बिझी जागा दाखवतो. बिझी जागा म्हणजे अशी की तिकडे चांगले हॉटेल आहेत, रेस्टॉरंट आहेत, तर ते दाखवते. हे बघा ही जी गल्ली आहे ना, ही ऑलवेज बिझी असते आणि वन वे आहे, म्हणून मी पूर्ण राऊंड मारून आलो तिकडून. इकडून जर चुकून सुद्धा एक 4 व्हीलर आली तर पूर्ण जाम होऊन जातं. रॉंग साईडून जर 4 व्हीलर आली तर. बाईक तर ठीक आहे, समजून जाऊ शकतो. हे बघा किती रेस्टॉरंट्स आहे इकडे, कंदील वगैरे आहेत, गाड्या लागल्या तिकडे. ह्या साईडला रेस्टॉरंट्स आहेत. आजूबाजूच्या लोकेशनमधली माणसं आणि जास्त करून यंगस्टर लोक तुम्हाला इकडे दिसतील. अरे त्या काकांना आरसा लागला माझा, बिचारे. बघा इकडे गर्दी बघा. ह्या साईडला स्मोकर्स जास्त असतात आणि इकडे फूडी लोक उजव्या हाताला माझ्या. हा स्मोकिंगचा एक झोन आहे मी म्हणेन. आणि इथून लेफ्ट घेऊन घरच्या दिशेने काकांना आरसा लागला तर आरसा सरळ करतो जरा. ओ शिट, चुकीच्या जागेवरती आलो, चुकीच्या साईडने आलो. ट्रॅफिक खूप आहे.
मला लेफ्टनेच काढलेली बरी आहे गाडी. लेफ्टनी थोडीफार बाईकला जायला जागा असते. बाई थांब ग बाई. इकडे एक्झिबिशन आहे. हे हर टायमाला असते इथे. हिरानंदानी जो बस स्टॉप आहे तिथे खूप मोठी अशी जागासुद्धा आहे. तिथे अशी एक्झिबिशन्स वगैरे होतात. चला फायनली जिथून आपण व्लॉगला सुरुवात केली होती तिथेच आता आपण पोचलेलो आहे आणि व्लॉगचा पण शेवटसुद्धा तिथेच करणार आहोत. कारण मी गाडी पार्कच तिथे करतो त्या लोकेशनला. तर हा आहे आपला शेवटचा स्पॉट जिथून आपण सुरुवात केली होती. धन्यवाद मंडळी, माझा हा व्हिडिओ इथपर्यंत पाहण्यासाठी. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. तुमचे सजेशन जे काय असतील ते नक्की मला कमेंट करून सांगा. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये ते मी नक्की इम्प्लिमेंट करेन आणि बेटर क्वालिटी आणि बेटर व्हिडिओ मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. तर पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद तुम्हाला आणि आज भेटूया आता पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.